त्या जन्मताच अंडरवेट होत्या पण लॉकडाऊनमध्ये ओव्हरवेट झाल्या. कॅन यू बिलीव्ह दिस? मी जवळपास 1.5 ते 2 महिने सर्च करत होते की मला कोणाकडून म्हणजे मला जसा हवा आहे तसा रिझल्ट मिळेल, जास्त माझी हेल्थ हार्म न करता. तुम्ही सांगितलं तुम्हाला PCOSचा त्रास होता आणि PCOS तुमचं टोटल रिव्हर्स झालं. वेट लॉस सुरू करायच्या आधी माझं वजन होतं 70.3 आणि त्याच्यानंतर वेट लॉस प्रोग्राम चालू करून तो संपला. त्या दिवशी लास्ट डेला वजन होतं माझं 53.6. हे सगळं करण्यासाठी मला रेश्मा मॅडमला नक्कीच जे त्यांना थँक्यू म्हणावं वाटेल, कारण फक्त वेट लॉस त्यांनी मला करून नाही दिला तर माझे बाकीचे जे पण काही प्रॉब्लेम होते ते पण सगळे सॉल्व्ह झाले. सो मिस चैतन्या कुलकर्णी, तुमच्या ह्या अकॉम्प्लिशमेंटबद्दल आणि ह्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीबद्दल तुम्हाला मिळणार आहे एक सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन रेश्मा मॅमकडून. मॅमचं वेलकम करूया. मॅम तुमच्यातर्फे. नमस्कार, मी दिविजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचरोच्या नवीन शोमध्ये. या शोमध्ये आपण भेटणार आहोत अशा रत्नांना ज्यांनी फिटनेस नॅचरोच्या मदतीने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. कारण वेट लॉस आणि डाएट फक्त वजन कमी करण्यापुरतंच नव्हे तर एक हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठीची एक सवय आहे. सो याच विचारांनी जुडलेले आपले क्लायंट्स आज त्यांचे अनुभव आपल्यासमोर मांडतील आणि ते ऐकणार आहोत आपण त्यांच्याच तोंडून. सो आपल्या पहिल्या भागामध्ये आपण भेटणार आहोत आपल्या पहिल्या रत्नाला आणि मी तर खूप एक्सायटेड आहे जाणून घेण्यासाठी त्यांची वेट लॉस जर्नी. त्या जन्मताच अंडरवेट होत्या पण लॉकडाऊनमध्ये ओव्हरवेट झाल्या. कॅन यू बिलीव्ह दिस? पण त्यानंतरची त्यांची वेट लॉस जर्नी आपण जाणून घेऊयात. XXL साईजपासून M साईजपर्यंत आणि त्यांचं जे स्वप्न होतं आलिया भट सारखे कॉलर बोन्स असण्याचं ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं. तर मग भेटूयात आपण चैतन्या कुलकर्णी यांना. वेलकम टू आवर शो. थँक्यू. सो व्ह्युअर्सला तुमच्याबद्दल थोडीशी ओळख करून द्याल का? मी चैतन्या विजय कुलकर्णी, मी पुण्यामध्येच राहते आणि सध्या TCSमध्ये जॅपनीज ट्रान्सलेटर म्हणून काम करते. खूप छान वाटतंय मला तुम्हाला बघून आणि तुम्ही ग्लो करताय फर्स्ट ऑफ ऑल. तर मी तर खूप एक्सायटेड आहे तुमची वेट लॉसची जर्नी ऐकण्यासाठी आणि आय एम शुअर आमचे व्ह्युअर्स पण आहेतच. सो मला पहिले तुम्ही सांगा की तुम्ही किती वेट लॉस केलं आणि ह्या अगोदर तुमचं किती वेट होतं आणि मॅमसोबत जॉईन झाल्यावरती फिटनेस नॅचरोमध्ये प्लॅन घेतल्यानंतर तुमचं किती वेट लॉस झालं? वेट लॉस सुरू करायच्या आधी माझं वजन होतं 70.3 आणि त्याच्यानंतर वेट लॉस प्रोग्राम चालू करून तो संपला. त्या दिवशी लास्ट डेला वजन होतं माझं 53.6. 6-7 असं होतं 53 आणि टोटल 17 ते 18 किलो वेट लॉस झाला आहे. वाव, आय मीन 17 ते 18 वजन कमी, एवढे किलोज कमी करणं चेष्टा नाही आणि दॅट इज कमेंडेबल. व्हेरी प्राऊड ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल आणि आय एम व्हेरी शुअर की मॅमच्या गायडन्सने तुम्हाला खूपच हेल्प केलेलं दिसतंय आणि मला ते. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला अंदाजे किती वेळ लागला? जानेवारी 2022 जानेवारीमध्ये मी वेट लॉस प्रोग्राम चालू केला. तो मे एंडपर्यंत होता. आता 2 वर्ष कंप्लीट झाले. टोटल जर्नी ही 5 महिन्याची होती. अच्छा, 5 महिन्यामध्ये. आय मीन खूपच छान अशी ही गोष्ट आहे. आणि मला विचारायचं वाटतं की तुमचं जन्मताच अंडरवेट होतं असं तुम्ही सांगितलं. सो त्यानंतर तुमचं वजन कधी नियंत्रणमध्ये आलं आणि मग अचानक कसं वाढलं? ती जर्नी काय होती? येस, माझं जन्मल्यावरती वेट हे कमी होतं खूपच, जे नॉर्मल असतं त्यापेक्षाही. डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर नाही व्यवस्थित झालं तर आपल्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागेल. पण ते एवढं नाही ठेवावं लागलं कारण ते व्यवस्थित झालं नंतर मेडिसिन किंवा औषधाच्यामुळे. नाही ठेवलं मला. पण आणि त्याच्यानंतर सुद्धा जे होतं ते वेट हे व्यवस्थितच होतं. ऑलमोस्ट मी 11वी-12वीपर्यंत असं तोपर्यंत. पण त्याच्यानंतर म्हणजे साधारण 2014-15 नंतर वजनामध्ये मला थोडा फरक म्हणजे वाढतंय असं जाणवायला लागलं होतं. पण तेव्हा अभ्यास, कॉलेज आणि याच्यामध्ये मी दुर्लक्ष करत गेले. पण आणि हे जे होतं वजन वाढण्याचं ते कमी होतं की म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात वाढत होतं. पण 2020मध्ये जसं कोरोना आला आणि लॉकडाऊन चालू झालं तर ते संपल्यानंतर जो एकदम ड्रास्टिक चेंज होता
तो खूप जास्त होता. म्हणजे साधारण 3 ते 4 महिन्यामध्येच ते वजन खूप जास्त वाढलं होतं, फॅटचं प्रमाण वाढलं होतं. अच्छा. त्यामुळे आणि त्याच्यानंतर परत पुढच्या वर्षी सेकंड वेव्ह, बरोबर. सो ते त्याच्यामध्ये सुद्धा ते वाढलं, ते ट्रिगर झालं. सो असं 2 याच्यामध्ये वाढत होतं. आणि तो पॉइंट कधी आला लाईफमध्ये की तुम्ही डिसाईड केलं की आता वजन कमी करणं खूप गरजेचं आहे? सो 2021 2021च्या माझ्या भावाचं लग्न होतं. सो त्याचे जेव्हा फोटो झाले आणि ते मी पाहिलं, तोपर्यंत मला जाणवत होतं की वजन वाढलं आहे, कमी करायलाच पाहिजे. पण त्या फोटो जेव्हा मी पाहिले तो ट्रिगर पॉईंट होता की नाही, आता हे लिमिट आहे की याच्यापेक्षा वर आपल्याला जायचं नाही, झालं तर ते कमीच झालं पाहिजे, आता वर याच्या पुढे जायचं नाही. मग त्यासाठी तुम्ही स्वतःहून पण काही प्रयत्न केले का? हो, थोडे प्रयत्न मी केले होते. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून किंवा काही सोशल मीडियावरती वाचून मी माझ्या मनाने थोडं बाहेरचं खाणं पूर्ण बंद केलं होतं. थोडं वॉकिंगला जायचं अर्धा तास 1 तास असं मी स्वतः चालू केलेलं. नंतर म्हणजे तो गोड बंद, तेलकट पदार्थ बंद, जे आपण नेहमीच जेव्हा वजन कमी करायचं तेव्हा हे सगळे गोष्टी येतातच. सो ते बंद केलं होतं. हे 1.5-2 महिने मी केलं. त्याच्यामध्ये माझं 1-1.5 किलो वजन कमी झालंही असेल, कारण तेव्हा मी काही चेक केलं नाही. पण नंतर जसं म्हटलं, कोरोनाची सेकंड वेव्ह आली आणि ते माझं लास्ट इयर होतं. सो अभ्यास, एक्झाम आणि पुढे मला जॉबसाठी पण प्रयत्न करायचे होते. सो त्यामुळे मी हे बंद पडलं होतं, ते कोरोनाच्या काळात ते बंदच झालं. आणि मग नंतर जेव्हा माझी परीक्षा झाली, रिझल्ट लागून मला चांगला जॉब मिळाला. सो त्याच्यानंतर आता आपलं काहीतरी स्टेबल झालेलं आहे. तर मग पुन्हा लक्षात आलं की नाही, ते आपलं राहिलं होतं 5-7 महिन्यापूर्वी, ते आता आपल्याला पूर्ण करायचे, स्वप्न पूर्ण करायची वेळ आली आहे. सो मी थोडंसं सर्च करायला सुरुवात केली होती की मला कुठून चांगला गायडन्स मिळेल. अच्छा. आणि मग तुम्हाला कसं कळालं फिटनेस नॅचरोबद्दल आणि रेश्मा मॅम सोबत तुमची कशी भेट झाली? मी जवळपास 1.5 ते 2 महिने सर्च करत होते की मला कोणाकडून, म्हणजे मला जसा हवा आहे तसा रिझल्ट मिळेल, जास्त माझी हेल्थ हार्म न करता. बरोबर. सो बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं होतं, पण काही सप्लिमेंट देऊन वेट लॉस प्रोग्राम्स होते, पण मला ते जॉईन करायचे नव्हते, कारण त्यांनी वेट पटकन कमी होतं पण त्याचे काही ॲडवर्स इफेक्ट पण होतात बॉडीवरती. सो मला त्या याच्यात जायचं नव्हतं. तो जो नॅचरल पद्धतीनं होईल, मग त्यासाठी वेळ लागणार हे नक्कीच माहीत होतं मला. पण म्हणून मग मी शोधलं, तर मला एक दिवस फेसबुकवरती रेश्मा मॅडमचा रिव्ह्यू मी वाचला आणि त्याच्यात त्यांनी बोल्ड याच्यामध्येच लिहिलं होतं की कुठलेही सप्लिमेंट शिवाय आम्ही वेट लॉस करतो पूर्ण नॅचरल पद्धतीने. सो मी त्यांना डिसेंबरमध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि जानेवारीपासून प्रोग्राम चालू झाला. अच्छा. मग तुम्ही फायनली डाएट प्लॅन विषयी त्यांच्याशी बोललात आणि तुमचं कसं डाएट प्लॅन होतं मग, आणि तुमची जर्नी कशी झाली मग त्यांच्यासोबत? माझा प्युअर व्हेज हा डाएट प्लॅन होता. अच्छा. सो मी हे त्यांना पहिल्याच जेव्हा मी कॉल केला होता तेव्हाच सांगितलं होतं की मला प्युअर व्हेज डाएट प्लॅन पाहिजे. आणि माझ्या ज्या काही थोड्या ज्या हेल्थ प्रॉब्लेम्स होते, जसं मला PCOS आहे, सो हे मी त्यांना सांगितलं होतं की तो PCOS हे कमी करण्यासाठी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला वेट कमी करावं लागेल, ते झाल्यावरती तुमचे हा प्रॉब्लेम बऱ्याच अंशी कमी होईल. सो हे एक माझं होतं आणि मला त्या कारणासाठी खरं तर वेट लॉस करायचा होता. सो माझं जे मेन टार्गेट होते हे मी त्यांना सांगितले आणि त्यानुसार त्यांनी मला म्हणजे घरच्या जेवणामध्ये, म्हणजे कुठल्याही बाहेरचं म्हणजे जास्त खर्च न करता, जसं आपले नेहमीचेच घरातले जे पदार्थ असतात त्यामध्येच त्यांनी मला डाएट प्लॅन बनवून दिला होता. वाव. आय थिंक ती खूप मोठी एक गोष्ट ठरते, कारण फायनान्शियल इश्यूज सर्वांचे वेगवेगळे असतात आणि आपण ह्या गोष्टीकडे किती इन्व्हेस्ट करतो कधी कधी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. परंतु मॅमची तीच स्पेशालिटी आहे, नो सप्लिमेंट्स, नो पावडर्स, आणि घरच्याच फूडमध्ये आपण काय व्हरायटीज इन्क्लूड करून, केवढं पोर्शन वगैरे हे करून काय डाएट घ्यायचा, ही त्यांची स्पेशालिटी आहे. सो तुम्हाला ओव्हरऑल जर्नी ती कशी वाटली? जर्नी खूपच चांगली होती आणि ती अशी इझी नव्हती की अशी सीमलेस झालं प्रोसिजर. पहिल्या आठवड्यामध्ये माझं जेव्हा मी फॉलो केला, सो पहिल्या दिवसाचा डाएट प्लॅन ते 8 दिवस कंप्लीट झाल्यावरती जो आहे की फोटो काढायचे, वेट चेक करायचं आणि मॅडमना ते पाठवायचं. सो ते केल्यानंतर माझं जसं स्टार्टिंग वेट होतं 70.3.
सो जेव्हा पहिल्या आठवड्यानंतर जो डाएट फॉलो केल्यानंतर हा रिझल्ट होता, माझा जवळपास 2.5 किलो वजन कमी झालं होतं. हा तुमचा पहिला रिझल्ट होता. अच्छा. तर पहिल्याच वीकमध्ये जवळपास म्हणजे 8 ते 9 दिवसात माझं 2.5 किलो वेट कमी झालं होतं. सो पण मी तेव्हा जसं मी सांगायला विसरले की सुरुवातीला मी कॉन्फिडंट नव्हते की माझं वजन कमी होईल, पण तो रिझल्ट पाहिल्यावरती मला वाटलं होतं की नाही आता मी हे करू शकेन. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये माझं वेट कमी झालंच नाही, म्हणजे हार्डली 200-300 ग्रॅम. पण त्याच्या 2 आठवडे काहीच रिझल्ट नाही मिळाला, त्यामुळे मी डिमोटिवेट झाले होते. मॅडमना मी म्हटलं होतं की मला असं वाटतं की आता नाही होणार, पण तेव्हा मॅडमचा खूप मोठा रोल होता की त्यांनी मला डिमोटिवेट होऊ दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं की हा एक वेट लॉस प्लॅट्यू असू शकतो, की थोडंसं वेट स्ट्रक झालेलं आहे. पण मग त्याच्यात त्यांनी डाएटमध्ये थोडे चेंजेस केले, एक्झरसाईज रुटीनमध्ये चेंजेस केले, आणि मग 4थ्या वीकपासून जे वेट कमी व्हायला सुरुवात झाली ते 5 महिने लागले. सो त्या प्रत्येक वीकमध्ये माझा 1 किलो 1.25 किलो असं वेट कमी होतच होतं. अच्छा, मग तुम्हाला त्यावेळेस कळालं की कन्सिस्टन्सी इज द की. आणि तेच डिमोटिवेट न होणे, त्यासाठी एक आपलं मेंटॉर असणे किती गरजेचं आहे, आय थिंक हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल त्यातून. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सांगितलं तुम्हाला PCOSचा त्रास होता, आणि PCOS तुमचं टोटल रिव्हर्स झालं. तर 2020च्या सर्वेनुसार वयोगट 20 ते 29 ह्या वयोगटामध्ये 16% महिलांना ह्याचा त्रास आहे, आणि त्यात ह्या पण आहेत. तर त्यांनी त्यांचं पूर्णपणे PCOS रिव्हर्स केलं आपल्या डाएटने. तर त्याबद्दल काय खास टिप्स मॅमने सांगितल्या, किंवा त्याच्यातनं, कारण हार्मोनल चेंजेस पण खूप होतात त्यामध्ये, तर त्या ह्याच्यामध्ये थोडे मेंटली चेंजेस करणं पण आपलं खूप गरजेचं असतं, एक माइंडसेट बनवणे. तर त्याच्यात मॅमने तुम्हाला कसं गाईड केलं? सो मॅडमनी गायडन्स हा म्हणजे डाएटसाठी तर दिलाच, एक्झरसाईज पण हा किती इम्पॉर्टंट आहे हे समजून सांगितलं, आणि सगळ्यात जास्त म्हणजे कंट्रोल हा पाहिजे. कारण तो जर नसेल, म्हणजे वेट लॉस हा शरीराचा होतो, पण तो सुरुवात त्याची माइंडपासून किंवा ब्रेनपासून होते. जर ते नसेल व्यवस्थित तर तुम्ही नाही करू शकणार, जोपर्यंत तुम्ही मेंटली नाही ठरवत की मला वेट लॉस करायचं आहे. सो हे जे मोटिवेशन मला मिळालं ते मॅडमनी दिलं, आणि तिथूनच म्हणजे फक्त मी वेटच कमी नाही केलं, तर तसं PCOS माझा पूर्ण कमी झाला. त्याच्यानंतर माझं जे अनहेल्दी लाईफस्टाईल होतं, म्हणजे इटिंग हॅबिट असतील, किंवा मला एक्झरसाईजची अजिबातच तोपर्यंत आवड नव्हती. सो या सगळ्या जे काही चेंजेस आहेत म्हणजे छोटे मोठे, हे सगळं करण्यासाठी मला रेश्मा मॅडमला नक्कीच जे त्यांना थँक्यू म्हणावं वाटेल. कारण फक्त वेट लॉस त्यांनी मला करून नाही दिला, तर माझे बाकीचे जे पण काही प्रॉब्लेम होते ते पण सगळे सॉल्व्ह झाले. डेफिनेटली, आणि ते आम्हाला दिसून येत आहे. आणि अजून एक मला विचारायचं वाटेल की ह्या पूर्ण जर्नीमध्ये तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसं सपोर्ट केलं, त्यांची कशी साथ होती तुम्हाला? जेवढं रेश्मा मॅडम आणि माझा या वेट लॉसमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त हे माझ्या फॅमिलीचं पण क्रेडिट आहे. कारण त्यांची जर साथ नसती तर एवढं 17-18 किलो वजन कमी नसतं झालं. आणि जसं मी म्हटलं की एक आपल्याला आपण माणूसच आहोत, काही आपल्या आवडी असतात की काय असे माझा पण आवड आहे की मला पावभाजी किंवा जे काही बाहेरचे पदार्थ असतात ते मला आवडतात, आणि ते समोर असो ते खाल्ले जाणारच. पण माझी ही काही जी 5 महिन्याची जर्नी होती, तेव्हा घरच्यांनी म्हणजे माझ्यासमोर ते नाही, म्हणजे घरात आम्ही ते एवढे बनवायचंच नाही, म्हणजे काही सण असेल तर नाईलाज असतो की ते बनवायलाच पाहिजे. ते सोडलं तर बाकी त्यांनी त्यांचं स्वतःचं खाणं सुद्धा बंद केलं होतं, की म्हणजे ते समोर खातायत तर मला असं वाटून मी माझं ब्रेक होऊ नये माझं डाएट, आणि माझ्या याच्यात खंड पडू नये. सो नक्कीच म्हणजे माझ्यासाठी त्यांनी सुद्धा त्यांच्या आवडीनिवडीचा टॅग केला होता. सो त्यांना पण थँक्यू. हो, आणि तुमचं एवढं वेट लॉस झालंय, तर आता ह्याला वेट लॉस होऊन किती वर्ष झालीत आणि ते कसं मेंटेन तुम्ही ठेवलंय आता? सो माझ्या वेट लॉसला 2 वर्ष आता कंप्लीट होतील 30 मेला. आणि जेव्हा माझा वेट लॉसचा प्रोग्रॅम संपला तेव्हा मॅडमनी मला वेट कसं मेंटेन करायचं, म्हणजे आता खाणं हे होणारच, असं नाही की आपण आपल्याला पूर्ण आयसोलेट करून बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचं काहीच खाणार नाही, किंवा आपल्याला प्रत्येक वेळेला हेल्दी ऑप्शन असं बाहेर मिळतील असं नाही होत. तर कसं आपलं इटिंग म्हणजे पोर्शन हे कसा ठेवला पाहिजे, किंवा
समजा आपल्याकडे बरेच ऑप्शन्स असतील अवेलेबल, तर त्यातलं कुठलं आपल्याला सूट होईल किंवा कुठलं त्यातल्या त्यात हेल्दी आहे हे कसं चूज करायचं आणि तेही किती प्रमाणात खायचं. आणि एक्झरसाईजचं रुटीन पण त्यांनी सांगितलं की समजा नाही जमले तर काहीतरी ॲटलिस्ट वॉक तरी करायचा किंवा थोडाफार अर्धा तास योगा. तो याची एक आवड त्यांनी एक निर्माण करून दिली. वाव. सो फायनली सगळ्या ज्या टिप्स आहेत त्यामुळेच मी आता 2 वर्ष झाले पूर्ण मेंटेन केलेलं आहे आणि पुढे पण असंच ठेव. हो, तेच मला विचारायचं की तुमचं इथून पुढचं डिटर्मिनेशन काय आहे, कारण फायनली तुम्हाला आता थोडी एक्सरसाइजची आवड निर्माण झाली आहे असं म्हणताय तुम्ही. आणि जे मॅमनी डिटेल्स तुम्हाला दिलेत की इथून पुढे कसं वेट मेंटेन ठेवायचं, तर काय डिटर्मिनेशन आहे तुमची असं हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी? हेल्दी लाईफस्टाईल आता मेंटेन करायची हे एकच आहे, कारण ते जर मेंटेन ठेवली की म्हणजे बाहेरचं थोडं खायचं पण कमी प्रमाणात, जसं मला टिप्स मिळाल्या सो त्याप्रमाणे खाणार पण कमी, व्यवस्थित एक्झरसाईज पण त्या प्रमाणात. कारण म्हणजे माझा एवढा एक्झरसाईज होत नाही कारण माझी शिफ्ट असते. सो त्यानुसार थोडंफार मग मी कधी जमलं तर वॉकला जा किंवा जेवण झाल्यावरती जेवढं काही चालता येईल तेवढं हे ठेवलेलं आहे मी. सो जसं होईल तसं करते. पण नक्कीच जी काही मेहनत रेश्मा मॅडमनी माझ्यासाठी दिलेली आहे, म्हणजे मी 100% दिलं असेल तर त्यांनी त्यांच्याकडून 200% मला रिटर्नमध्ये केलं आहे. सो त्यांची मेहनत मी नक्कीच वाया जाऊन देणार. डेफिनेटली, आय मीन दॅट्स द स्पिरिट. आणि एक लास्टला मी हे विचारेन की ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आणि असं मैत्रीण म्हणून पण रेश्मा मॅमनी तुम्हाला जसं गाईड केलं आहे, त्यांचं जेवढं एनकरेजमेंट आहे, तर तुम्ही त्यांच्याबद्दल 1-2 शब्द काय म्हणाल? सो रेश्मा मॅडमचं मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की त्या पूर्ण नॅचरल पद्धतीनं वेट लॉस किंवा वेट गेन करून देतात. सो ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे सो त्यांनी नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. सो म्हणजे पैसे देऊन कोणी पण त्यांचं सर्व्हिस प्रोव्हाइड करेल, पण एवढ्या आत्मीयतेने म्हणजे कधीही तुम्हाला हेल्प लागली किंवा कधीही फोन करा, त्या कायम आपल्या ज्या काही क्वेरीज असतील त्या सॉल्व करतात. सो नक्कीच ज्यांना कोणाला हवं असेल तर त्यांच्यासारखा गायडन्स नाही मिळणार तुम्हाला कितीही पैसे दिले तरी. सो त्या नुसत्या पैसे घेत नाही. सो जेवढे तुम्ही पैसे द्याल तुमच्याकडून तुम्ही तुमचं 100% दिलं तर त्या 200 नाही त्याच्यापेक्षा जास्तच देतात. सो नक्कीच ज्यांना कोणाला वेट गेन किंवा वेट लॉस करायचा आहे तर त्यांनी नक्कीच फिटनेस नॅचरो रेश्मा मॅडमना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद घालून आणि आय एम डेफिनेटली शुअर आमचे व्ह्युअर्स पण एकदम इन्स्पायर्ड झाले असतील. सो ही आपली पहिली भेट होती आपल्या पहिल्या रत्नासोबत. सो स्टे ट्यून्ड फॉर मोर. थँक्यू.